नमस्कार, ओम शांती. मनोगत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, शेवगाववरून अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे, बाल वयापासूनच अनेक नाटकांमध्ये ज्यांनी काम केलेले आहे, पोवाडे गायलेले आहेत, उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पारितोषिक देखील मिळालेलं आहे. रंगकर्मी तसेच औचित्यवाडी या वेब सीरीजचे ते कलाकार देखील आहेत आणि सध्या भूमी अभिलेख पाथर्डी येथे कर्मचारी देखील आहेत. असे भाऊसाहेब काळे सर आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तर सर्वप्रथम मी काळे सरांचं मनापासून स्वागत करत आहे. काळे सर, या माध्यमातून आपल्याला बरेच लोक ऐकत आहेत. तर मी तुम्हाला एक विनंती करतो, की सर्वप्रथम तुम्ही आपला परिचय करून द्यावा. मी भाऊ काळे, मी शेवगाव हां. येथे राहतो. जिल्हा अहिल्यानगर. आणि मी शासकीय नोकरी भूमी अभिलेख कार्यालय पाथर्डी या ठिकाणी निमतानदार या पदावर आहे. अनेक वर्षापासून 2009 पासून मी शासकीय सेवेत आहे. आणि शासकीय सेवा करत असतानाही मला माझे छंद जे आहेत ते मी सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी या दिवशी मी माझा छंद जोपासतो. त्यामध्ये वेब सिरीज असेल, वाचन असेल, कविता लेखन असेल, याप्रमाणे मी माझे छंद जोपासतो. अच्छा, अच्छा. सर, तुमच्या बायोडाटामध्ये आम्ही वाचलं, की तुम्ही बालपणापासूनच तुम्ही नाटकामध्ये काम केलेलं आहे. काही पोवाडे गायलेले आहेत, कविता देखील करताय, असं तुम्ही आता देखील सांगितलंय. हो. अनेक प्रकारचे छंद तुम्ही बालपणापासूनच जोपासलेले आहेत. तर तुम्ही बालपणापासूनच जे नाटकामध्ये सहभाग घेत होत असाल, तर त्या वेळची परिस्थिती कशी होती? त्यावेळी तुमचं जे आवड-निवडी कशा होत्या? त्याबद्दल काय सांगता येईल का? अगदी लहानपणापासून मी शेवगावमध्येच माझं प्राथमिक शाळेत शिक्षण झालं. जीवन शिक्षण त्यावेळेस जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थी पर्यंत. त्यानंतर 5वी ते 10वी बाळासाहेब भारती हायस्कूल शेवगाव या ठिकाणी झालं. आणि विशेष म्हणजे मला आवड निर्माण जी झाली ती बाळासाहेब भारती हायस्कूलमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे. स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलांना जी शाळेतील मुले आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेमधून अनेक उपक्रम केले जायचे. त्यामध्ये माननीय रमेश भारदे सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. लहानपणी बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे ऐकायचे आणि ते मग ऐकूनच पाठ करायचे. ऐकून पाठ करून मग तेच शाळेमध्ये सादर करायचे. तर खूप लोकांना आवडायचं ते. तसं प्रतिसाद मिळत जायचा आणि मला जाणीव झाली त्यावेळेस, की अरे आपल्यामध्ये काहीतरी कला आहे बाबा, आपण काहीतरी करू शकतो. मग लहानपणी असताना छोटंसं कविता तयार करणे, झाडांवरती, फुलांवरती, वाचन वाढलं त्यावेळेस त्या काळात. आणि त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की बाकी करमणुकीचे साधने नव्हते काही. टीव्ही पण नव्हता साधारणतः. मोबाईल वगैरे हे तर आत्ता गोष्ट आली आहे. त्यामुळं बरोबर. जे दृकश्राव्य माध्यम जे होते ते नव्हतेच तेव्हा. फक्त रेडिओ एकमेव साधन होतं. आणि त्यामुळं बाकी गोष्टी मनोरंजनासाठी जे होत्या ते लाईव्ह जे असेल तेच होतं. मग नाटक असेल, त्यामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील. तर त्यावेळेस पोवाडा हा खूप मला आवडायचा तो. आणि प्रोत्साहन मिळायचं. घरून पण आई-वडिलांचं प्रोत्साहन मिळायचं. त्यानंतर शाळेतून शिक्षकांकडून, वर्गांमधील मित्र असतील त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळायचं. आणि मग त्यावेळेस बाल एकांकिका स्पर्धामध्ये आम्ही भाग घ्यायचो. शाळेमध्ये ज्यावेळेस एकांकिका बसवायचे त्यावेळेस मग आमच्या शाळेचे शिक्षक जे आहेत ते मला प्रोत्साहन द्यायचे. आमच्या शाळेमध्ये एक बेदरे मॅडम होत्या. त्या गाणे खूप आमच्याकडून पाठ करून घ्यायच्या. त्यामध्ये खूप म्हणजे अजूनही मला काही प्रार्थना आठवतात त्याच्यामध्ये. आणि पोवाड्याचा म्हटलं तर तानाजीचा पोवाडा मला त्यावेळेस म्हणजे मुखोद्गत झाला होता. तो असं कोणी लिहून दिलेला नव्हता किंवा काही. ऐकूनच ती कॅसेट ऐकून त्यावेळेस टेप रेकॉर्डर खूप चालायचे आणि रेडिओ. त्या माध्यमातून मी शिकत गेलो आणि मला असं आतमधून होत गेलं, की आपल्या अंगात काहीतरी कला आहे बुवा. ती वाढत जसं मला मित्र मिळत गेले, सहकारी मिळत गेली, त्याप्रमाणे मी त्या ग्रुपमध्ये वाढत गेलो मी. आणि नंतर कॉलेजला आल्यानंतर ज्यावेळेस एकांकिका आमच्याकडे स्नेहसंमेलनामध्ये असायच्या, तर तेव्हा एक असं अचानकच सर म्हणाले, की 3च एकांकिका आलेल्या आहेत बुवा, तर तुम्ही बसवता का? अगदी म्हणजे आम्ही 4-5 जण मुलं जे होतो कॉलेजमधली, तर आम्ही सगळे एकमेकाला विचार करायचे का आपण अगदी 2 दिवसामध्ये आम्ही एक डॉक्टर तुम्ही सुद्धा नावाची एक एकांकिका बसवली आणि त्यामध्ये उत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिक मला मिळालं. आणि अरे वाह! मग हां, त्यापासून मग मला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पण ओळखायला लागली, की हा मुलगा अभिनय क्षेत्रामध्ये आहे बाबा, मग अभिनय करतो. मलाही खूप आवड निर्माण झाली. आणि त्यामध्ये मग गावातील आमच्या ओम गणेश कला जागृती नावाची एक संस्था आहे, के जाधव यांनी निर्माण केलेली. तर त्यांनी मला संधी दिली प्रथम एक चांगल्या नाटकामध्ये.
शेवगावमध्ये. तसं शेवगाव सांस्कृतिक चळवळीचं गाव आहे. अत्यंत म्हणजे गणपतराव बोडोसमपासून ते सदाशिव अमरपूरकर सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये आहेत. त्यानंतर मधु कांबीकर असतील ते आमच्या तालुक्यामध्ये आहेत. अनेक कलावंत, अनेक दिग्गज कवी असतील, त्यांचं सानिध्य मला लाभलं. आजही खूप लेखक आमच्या गावामध्ये आहेत, लेखिका आहेत, अनेक कलाकार आहेत आणि या सगळ्यांचं प्रोत्साहन मला मिळत जातं नेहमी. आणि प्रोत्साहनामुळे आणखीन एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये आणि त्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी आपल्याला उद्युक्त केलं जातं सर. खूप छान तुम्ही अनुभव सांगितला सर. बालपणापासूनच तुम्ही नाटकामध्ये अभिनय करत आलात. कॉलेजच्या जीवनामध्ये देखील तुम्ही अभिनय करत आलात आणि तुमचं एक पाऊल पुढं टाकत गेला. आता आपण देखील आता जे आपल्याला चालू आहे, ह्या कम्युनिटी रेडिओसाठी तुमची मुलाखत चालू आहे आणि या कम्युनिटी रेडिओमध्ये देखील आम्ही नवीन-नवीन कलाकारांना एक प्रोत्साहन देत असतो. ज्यांना कविता येतात, गीत येतात, नाटकं येतात. अशा कलाकारांना आम्ही इथे प्रोत्साहन देत असतो. कारण की अशा जे कलाकार असतात, छोट्या नवोदित कलाकार असतात, की त्यांना एक रंगमंच हवा असतो. त्यांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी काहीतरी एक साधन हवं असतं. आम्ही कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून अनेक कलाकार येतात, त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते इथूनच घडवले जातात. तर मला एक तुमच्या या बालपणापासूनच्या नाटकांचं खूप आनंद होत आहे. तर मला एक दुसरं तुम्हाला विचारायचं आहे, की तुम्ही कविता देखील लिहिता, पोवाडे हो. देखील गायले बोलला. तर अशी कुठली एक एखादी चांगली कविता किंवा पोवाडा तुम्ही आमचे जे श्रोता वर्ग आहे त्यांना आता ऐकवताल का? हो, मी एक कविता लिहिलेली आहे. हां, हां. तर ती एक छोटीशी आहे, त्या आपल्याला वाचून दाखवतो मी पण. अ, येस, येस. आला पाऊस पाऊस, आला पाऊस पाऊस, विरलं डोळ्यातलं टिपस. कोकिळ कुहू कुहू गाई, गाय रानामध्ये जाई. मोर नाचे थुई थुई, गंध धुंद झाली भुई, माझ्या गावातील ग. एका घरट्यातील दोन जीव, जगण्यासाठी चिव चिव. येवल्याशा चोचीमध्ये येवलासा चारा, ओली चिंब झाली पर, आल्या पावसाच्या धारा. एका छोटूल्या जीवाला घाली चोचीनेच घास, स्वर्ग अवतरला जसा, वाटे क्षणोक्षणी भास. राना मधली फुलं पाखर नाचती, डोले गुलाब जाई जुई, ओली चिंब झाले अंग, सुखावली धरणी आई. धरती म्हणे बळीराजा, नको भिवूस भिवूस, आला पाऊस पाऊस. अरे वाह! सर ग्रामीण क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही शेतकऱ्यावर आणि पावसावर कविता केली. छान, छान, छान कविता होती सर. अच्छा, तर कलाकार म्हटलं तर कलाकारामध्ये खूप काही कला असतात, काही गुण असतात आणि आम्हाला नक्कीच हे देखील कळलं, की तुम्ही काही नकला देखील करता. हो काही सर. लोकांचे आवाज काढता. आम्हाला देखील त्याचं ऐकायला बरं वाटेल, की तुम्ही कोणकोणत्या अभिनेत्याचे आवाज काढता किंवा कुठकुठले अभिनय तुम्हाला येतात. ते जर आमच्या श्रोत्यांना ऐकवलं तर बरं होतील. हो सर. खरं तर मिमिक्री म्हटलं तर आम्ही आता सध्या नटनट्यांचे आवाज काढतात बरेच लोक. पण माझं जरा बरोबर. थोडंसं वेगळं आहे, की मी अत्यंत ग्रामीण भागामधलं, आमचे जरी शहर जरी असलं, शेवगाव हे म्हणजे खेडं आणि शहर या दोघांचा संगम आहे आमच्याकडे. म्हणजे फार शहर पण नाही आणि खेडं पण नाही. त्यामुळे ग्रामीण भागाचाही आम्हाला अनुभव मिळतो. यामध्ये मी अगदी लहानपणापासून अनेक लोककलाकारांना बघत आलो. अगदी म्हणजे सकाळी-सकाळी जे एकदम पहाटे बघा पिंगळा नावाचा एक येतो. त्यानंतर हो, वासुदेव येतात. त्यानंतर बरोबर. देवीच्या ते डोक्यावरती कोकणची आई घेऊन येणारे ते चापकानी फटके मारणारे येतात. त्यानंतर सुया घ्या, पोत घ्या ते येतात. त्यानंतर आमच्या जवळ बरोबर. मोठा देवी नावाचं गाव आहे. तिथे ते भविष्य सांगणारे किंवा दारोदार देवीच्या नावानं दक्षिणा मागणारे येतात. त्यानंतर कीर्तनकार असतात. अनेक असे लोक कलाकारांची मला पूर्वीपासून जे आहे लोकगीत आणि लोक कलाकार जे आहेत म्हणजे शाहीर साबळेंचे असेल, उमापांचं असेल, मला लहानपणापासून त्यांची म्हणजे बाकीचं हिंदी पिक्चर मराठी गाणे मला ते जास्त आवडत नाही. मी लोक कलाकार आणि लोकगीत जे आहेत ते लोकगीतांकडे जास्त आकर्षित होतो. आजही मला ते लोकगीत आवडतात. म्हणजे सर सुट्टीच्या दिवशी जर मला काय ऐकायचं असेल तर मी शाहीर उमापांचं किंवा मग शाहीर साबळेंचं ऐकत बसतो किंवा अगदी खराताई जे आहेत त्यांचं सुद्धा मी ऐकत बसतो. मला ही आवड आहे. तर त्याच्यामध्ये मग चला आपण एक काहीतरी एका नाटकामध्ये मला भूमिका दिली होती. त्याच्यामध्ये 2 रोल करत होतो. त्याच्यामध्ये एक भविष्यकार जे आहेत ते सांगायचं केलं होतं. मी प्रथमच प्रयोग करण्यापेक्षा म्हणजे माझ्या आतूनच आवाज आला होता. तर मी तुम्हाला एक आवड दाखवत होतो. कसा बरोबर. असतो तो आमच्याकडे जो जे लोक येतात. बरोबर. राज तुमचे कुंभये महाराज.
हातामध्ये पैसाला येतो, टिकत मात्र नाही. जातीमध्ये मान्य, परजातीमध्ये लय मान्य बघा तुम्हाला. गावामध्ये हातामध्ये दोरी, पायामध्ये सरी तुमच्या. सूर्याला बरोबर. म्हणतो मावळू नको, पण चंद्राला म्हणतो उगू नको, अशी अवस्था आहे बघा तुमची. लई दिवसापासून मनामध्ये एक गोष्ट आहे, पण नांद मात्र पूर्वी होणार आहे. लक्ष्मीला भाग्याची आहे बघा तुम्हाला. मंगळवार शुक्रवार करीत जा म्हणावं, सोमवार शनिवार दाढी करू नका महाराज. लई दिवसापासून बरोबर. मनामध्ये गोष्टी अडचणी मात्र येतात महाराज. आपल्याकडे एक साधनाने ताईत देईन म्हणतो, मोठ्याच्या देवीला जाईन म्हणतो, 101 रुपये घेईन म्हणतो. वहिनी आहे काय घरामध्ये, चहा टाकायला सांगा जरा. तर असे वेगवेगळे आवाज असतात. वाह, वाह, वाह! अतिशय उत्तम. आणि अशा प्रकारचे कलाकार आता जवळ-जवळ लुप्त होत आलेले आहेत. हो. त्याचबरोबर अजून कोणाचे आवाज येतात? त्यामध्ये आणखीन सुया घे, पोत घे ज्या असतात त्या. तर येस, त्यांचं एक येस, ट्युनिंग येस. असते, एक ट्युनिंग असते ते. त्यांचं असं आहे की सुया घे, पोत घे, दाबण घे, कुळकुळा घे ग माय. सासूला फणी घे, सुनाला कंगवा घे, बाळाला कुळकुळा घे ग माय. त्यांची जी पद्धत आहे बोलण्याची, ते लहेच मग आता हो. तुम्हाला हे विचारतो, आता या सुया-पोत घेणारे येतात का अजून? हो, आहेत, आहेत, आहेत. आमच्याकडे आहेत, ग्रामीण कारण भागामध्ये आजही येतात. पूर्वी पूर्वी शहरी भागामध्ये पण आमच्या या सुया-पोत घेणाऱ्या किंवा भविष्य सांगणारे हे आमच्या शहरामध्ये पण दिसायचे. हो. परंतु आता सुया-पोत घेणारे बऱ्याच वर्षापासून दिसलेले नाही, की भविष्य सांगणारे देखील दिसलेले नाहीत. आणि तर दुसरं आपल्या एक ग्रामीण भागामध्ये अजून आहे. हो, आहेत, आहेत. आणि त्यांचं थोडंसं आता सुधारणा अशी झाली, गल्ली-गल्लीमध्ये फिरण्यापेक्षा बाजारात मध्ये जे आहेत, आठवडे बाजार जे असतात, आठवडे बाजारामध्ये अच्छा. ते बसतात बऱ्याच वेळा. आणि कारण हां, हां. आधी पुढची पिढी थोडी सुशिक्षित झाली आहे. ज्या जुन्या जाणत्या आहेत त्या करतात, आणि पुढची पिढी सुशिक्षित झाल्यामुळे आणि त्यांचे बरोबर आहे. थोडं शिक्षण झालं तर आपण त्या व्यवसायातून दुसरा व्यवसाय किंवा चांगलं काहीतरी आणखीन सुधारलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. बरोबर. त्यामुळे ती काही गोष्टी आपण म्हणतो की लोक कलाकारांनी जपले पाहिजेत. कलाकार जपतात, पण आपण तोही विचार केला पाहिजे की त्या पुढच्या पिढीने काहीतरी शिकून आपल्या बरोबर समाजाबरोबर आलं पाहिजे. आणि बरोबर. मला आणखी एक लहान असताना आता ऑर्केस्ट्रा वगैरे जे होते, त्याच्यामध्ये आमिन सयानीचा जो आवाज काढायचे निवेदक, तो एक थोडासा आवाज काढून दाखवतो. अरे वाह! जिया बदर भाइयों, आपके सामने ला रहे हैं वही फनकार, वही गीत, पुराना गीत लेकर आए हैं हमारे साथी, जो आपके सामने पेश करने जा रहे हैं अपने बुलंद आवाज में, तो पेश कर रहे हैं रवीश कुमार. वाह, 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 वाह! तो छान, असं. छान, छान सर. हं, हं. आणि लहानपणी आमच्याकडे बुश रेडिओ होता, बुश कंपनीचा. त्यावेळेस काही बरोबर. नव्हतं आमच्या घरी, अगदी म्हणजे 2002 पर्यंत लाईट नव्हती. म्हणजे अक्षरशः एम ए हां. पर्यंत शिक्षण मी कंदिलाच्या याच्यामध्ये केलं, म्हणजे चिमणीमध्ये. कुणाला विश्वास बसणार नाही कदाचित. तर त्यावेळेस एक रेडिओ आम्हाला सकाळच्या 6:15च्या बातम्या असायच्या, निवेदन असायचं. ते एक छोटासा आवाज आपल्याला काढून दाखवतो. हे वाह, वाह, वाह! आकाशवाणीचं औरंगाबाद परभणी केंद्र आहे. सायंकाळचे 6:15 झालेले आहेत. पुढील उद्घोषणा लगेचच. तर हे असं ऐकून ऐकून जे आहे, तर करायचं आपलं छंद म्हणून आपण करतो ते. बरोबर, बरोबर, बरोबर. येस, येस, येस. तर तुम्हाला जे कानावर येत होतं, जे काही मिळत होतं, त्यातून तुम्ही कलेला वाव दिला, तुमच्या कलेला वाव मिळाला आणि तुम्ही पुढे-पुढे एक पाऊल टाकत गेला आणि त्यामुळं तुम्ही या नाटक क्षेत्रात जे अभिनय केलेले आहेत, तर तुम्हाला याचं काही पारितोषिक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. हो. तर तुम्हाला कुठकुठले पुरस्कार मिळालेले आहेत आत्तापर्यंत? आता कॉलेजमध्ये असताना मला प्रथम अभिनयच मिळालं. त्यानंतर काव्य वाचनाचं पहिलं मिळालेलं आहे. त्यानंतर अनेक आमच्या डिपार्टमेंटल जो प्रोग्राम असतात, प्रोग्राममध्ये गणपती उत्सवामध्ये अनेक एक एकांकिका केलेली मी, सत्यम शोधम सुंदरम नावाची. तर त्यामध्ये आम्हाला एक पारितोषिक दिलं गेलं. त्यानंतर एकांकिका स्पर्धा होतात नगरला. आता तिथं गरबी हटाव असेल, त्यानंतर प्रेमी चतुर्प्रिय फतूर नावाचं नाटक आम्ही केलं होतं. शेवगावला जी माझी ओळख झाली पहिली, तर ते प्रेमी चतुर्प्रिय फतूरमध्ये 2-3 अंकी नाटक होतं ते. त्यामध्ये पहिल्यांदाच मला इतका मोठा रोल दिला गेला आणि अत्यंत कॉमेडी रोल होता. तो विनोदी रोल होता. म्हणजे लोकांना, ज्या लोकांनी मला पाहिलं नव्हतं कधीच त्या स्टेजवरती, त्या अनेक म्हणजे दिग्गज लोकांनी सुद्धा माझं खूप कौतुक केलं, की बुवा इतकं जीव ओतून तू काम केलं. त्यामध्ये विशेष असं होतं, की तो पंचम नावाचा जो वार्ड बॉय होता, तो बोबडं बोलायचा. आपल्यासारखं सरळ बोलत नव्हतं आणि खूप कॉमेडी. त्या मला भूमिकेने म्हणजे अगदी गावात जरी फिरलो, त्या पिरियडमध्ये फिरत होतो मी, तर काही लोक मला पंच म्हणून हाक मारायचे. पंच अशा हाक मारायचे. म्हणजे त्या भूमिकेमध्ये आणि त्या भूमिकेने मला खूप आनंद दिला सर.
त्यानंतर अनेक अच्छा. नाटकांमध्ये काम केलं. आमचे या वर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला राज्याचा, हां. तर ते हं, प्राध्यापक हं. घेवरीकर सर जे आहेत, उमेश घेवरीकर सर. त्यांनी हं, हं. काळोखीत ओंकार नावाच्या नाटकामध्ये मला संधी दिली. त्यानंतर भयरात्र नावाचं एक नाटक आम्ही आता 2019 ला केलं. 2 पात्र. त्याच्यामध्ये माझं जवळ-जवळ 70 ते 80 वर्ष वयाचा जो म्हातारा आहे, जखड म्हातारा, ती भूमिका आम्ही केली. माझ्यावर विश्वास ठेवला. प्राध्यापक मफिजी नमदार म्हणून आमच्याकडे आहेत. त्यांनी मला भूमिकेसाठी हे केलं आणि अनेक नाटकांमधून, अनेक एकांकिकांमधून मी काम केलं. त्यानंतर आता बरेचसे लोक जे आहेत, नाटकांकडे आता सहसा जास्त आता वळत नाहीत. जे पूर्वीपासून नाटक पाहणारे रसिक आहेत ते जातात. पण आता वेब सीरीज असेल, शॉर्ट फिल्म असतील, वेब सीरीजकडे जास्त लोकांचा लहान कारण घर बसल्या-बसल्या मोबाईलमध्ये आपल्याला दिसतंय. तर मी आतापर्यंत 4 ते 5 वेब सीरीजमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल प्रेक्षकांना सुद्धा मला, की आता प्राध्यापक उमेश घेवरीकर सरांनी एक मला वाटतं एज्युकेशनल मिनिस्टर ऑफ एज्युकेशनसाठी स्पर्धा असते एज्युकेशनच्या लोकांसाठी. तर अडल्ट एज्युकेशन जे आहे त्याच्यावरती एक छोटी शॉर्ट फिल्म केली होती. मी आणि एक माझ्या मित्राचा मुलगा एक 5वी 6वी तर आम्ही दोघांनी जे भूमिका केली त्याच्यामध्ये, तर त्याला आता राष्ट्रीय पारितोषिक बेस्ट फिल्म म्हणून अवॉर्ड मिळालं. अरे वाह, 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 म्हणजे वाह! अत्यंत ग्रामीण अभिनंदन, भागातून अभिनंदन. हे पहिलं आणि नगर जिल्ह्यात पहिलं मिळालेलं आहे. त्यामुळे म्हणजे अच्छा. हो, की ग्रामीण भागातून आणि नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हे बक्षीस मिळालं. राष्ट्रीय स्तरावरचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आमच्यासारख्या अत्यंत ग्रामीण भागाच्या कलाकारांना वाव मिळतो या ठिकाणी. आणि याच्यामध्ये जे आहेत प्रोत्साहन देणारे जे आहेत माझ्या आता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये आमच्या बहीण ज्या आहेत, पुष्पा बहीण ज्या असतील, ब्रह्मकुमारी दीपक भैया असतील, यांनी मला लहानपणापासून अत्यंत प्रोत्साहन दिलं, की प्रत्येक कार्यक्रमाला सेंटरवर जर काही कार्यक्रम असतील, कोजागरी पौर्णिमेला उत्सवामध्ये दरवर्षी म्हणजे 1990 पासून मी प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सेंटरमध्ये जॉईनिंग आहे माझी. संलग्न आहे मी त्यांच्याशी. तर काही कार्यक्रम असतील तर मला आवर्जून ते बोलवतात, की "बुवा काहीतरी एक तुझं कला सादर करावी." तर लहानपणी मी ते वाघ्याचे लोक खंजिरी वाजवायचे ना, ते वाघ्या मुरळ्याची, तर ती हां, हां, वाजवतो. हां. मला आवड आहे ती आणि काही कोणी शिकवलं नाही, काही नाही. मी संबळ वाजवतो. जर नवरात्रीमध्ये कुठं कार्यक्रम असतील एखाद्या मंदिरामध्ये, तर मी संबळ देखील वाजवतो. मला शिकवलं नाही, काही नाही कोणी, पण मी आरती वगैरे चांगले ठेका वाजवतो. तर असं सेंटरमध्ये सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिलं गेलं मला त्या तेव्हापासून. म्हणजे आजपर्यंत मला कुठल्याही कामामध्ये असेल, कुठल्याही चांगल्या योजनेमध्ये असेल, तर मला सेंटरमधून सगळ्यात जास्त प्रोत्साहन मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी अच्छा. सेंटरचा आजपर्यंत खरोखर आभारी आहे आणि यापुढे शेवटपर्यंत राहील. येस, 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 येस. तुम्ही ब्रह्माकुमारी विद्यालयाशी जोडला आणि त्यामुळं तुमची एकाग्रता देखील वाढली गेली आणि तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं का ग्रामीण भागामध्ये असून देखील तुम्हाला पुरस्कार प्राप्त झाला. तर उमेश घेवरीकर सरांचं आणि तुमचं खूप खूप अभिनंदन, की तुम्हाला हा पुरस्कार प्राप्त झाला आणि ब्रह्माकुमारी विद्यालयाशी जोडल्यामुळे तुमच्या कलागुणांना अजून वाव मिळाला. त्यांनी जे दीपकभाई त्या ज्या दीदी आहेत, त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित करत गेले आणि तुम्ही या क्षेत्राकडे आतापर्यंत वळत गेला. तुमचा प्रवास आतापर्यंत असा झाला. तर मला एक विचार असं वाटतं तुम्हाला जर काही हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये जर चान्स मिळाला, तर तुम्ही काय करताल? नक्की जाईल मी. हिंदीमध्ये नाही सर, पण मराठीमध्ये नक्की जाईल. कारण हिंदीचं काय थोडंसं प्रभुत्व कमी आहे बोलण्याचं माझं जरा. त्यामुळे येस, येस, मराठीवर जे येस. प्रभुत्व आहे, ते हिंदीमध्ये ग्रामीण भागात असल्यामुळं आणि मला 8वी पासून मी हिंदी विषय मला नाही, संस्कृत विषयाने मी पास झालो 8वी ते 10वी आणि हिंदी विषयाशी जास्त निगडीत नसल्यामुळं थोडंसं भाषेवरती हे येतं. त्यामुळे मराठीच्या याच्यावर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर मला एखाद्या चित्रपटामध्ये जर संधी मिळाली, तर निश्चितपणे येस, मी येस. त्यामध्ये अभिनय करेल. अरे वाह! येस सर. आता आमच्या तुमच्या भावी जीवनाला आणि मोठ्या अभिनयाला खूप-खूप शुभेच्छा. मला तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही आता सांगितलं की बालपणापासूनच तुम्ही ब्रह्मकुमारी विद्यालयाशी जोडला आणि तुम्हाला प्रोत्साहन अ, दीदींनी किंवा दीपकबाईंनी केलं. तर ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या काही विशेष आठवणी असेल तर त्या देखील सांगा? हो, विशेष म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे मी म्हणजे माझा अनुभव तर असं सांगतो, की 1989-88 दरम्यानमध्ये इथं प्रदर्शनी भरली होती एक आमच्या शेवगावमध्ये. अत्यंत छोटा होतो मी. बरं. आम्ही त्यावेळेस काय खेळण्याच्या त्यावेळेस म्हणजे मोबाईल आहे, साधन नव्हते, काही नव्हते. त्यावेळेस मग आम्ही ते टायर खेळत-खेळत, सायकलच्या टायर खेळत-खेळत आम्ही आपलं लहानपणी आलेलो. तर ते मला चांगलं आठवतं, की प्रदर्शनी जिथे शेवगावमध्ये शिवाजी चौक आहे तिथं बांगडीवाला मार्केटमध्ये भरलेली होती. तर आम्ही लहान म्हणजे खूप अत्यंत आठवतंय मला. तर त्यावेळेस गेलो तुम्ही पाहिलं ते सगळं ते. तर मला ते अजूनही आठवतं, की याच्यामध्ये आम्ही गेलो होतो बाबा नाही का पाहिलं आणि त्यानंतर माझे आई-वडील सेंटरच्या सानिध्यात आले. मग मी आलो 91-90 पासून.
तर त्या याच्यामध्ये मेडिटेशनचा इतका फायदा झाला मला, की जे मन आपलं एकाग्र होत नाही, तर 1-2 मिनिटं, 5 मिनिटं आपण बाबांचं स्मरण केलं, मेडिटेशन केलं, योग केला, तर आपल्या ज्या काही समस्या आहेत आणि हे आणखी एक अनुभव मला असं सांगायचा आहे, की माझ्या मनामध्ये ज्या काही समस्या मी कोणाला सांगू शकत नाही, एखादी घटना असेल बुवा मला अत्यंत काहीतरी घटना मला संकट आलेलं आहे, मी सांगू शकत नाही, कोणाला शेअर करू शकत नाही. तर मी ते बाबांना सांगतो माझ्या मनातून. तर मला आतापर्यंत असा अनुभव आला, की ते मला बाबांनी उत्तर दिलंय मला, की मला ऑटोमॅटिक ते मेडिटेशन झाल्यानंतर त्याचं काहीतरी सोल्युशन सापडलेलं आहे मला. तो अत्यंत म्हणजे चांगले अनुभव मला या सेंटरच्या माध्यमातून आलेले आहेत. मेडिटेशनमुळं अत्यंत म्हणजे आणि एकाग्रता तर वाढलीच. पण आपण जे म्हणतो, की एक श्लोक मला आठवतो, मला संस्कृतमध्ये होता 8वी मध्ये. कल्पद्रुमा कल्पितमेव सुते साकामधु कामितमेव दोघी चिंतामणी चिंतितमेव दत्ते सतांतो संघात सकलम प्रसूते. म्हणजे चिंतामणी भक्त आपल्याला जे चिंतित ते देतो. कल्पवृक्षाखाली आपण बसल्यानंतर जे कल्पवृक्षाला मागतो ते देतो आपण मागतो. आणि कामधेनू गाय जे आहे आपण तिला जे कामना करतो ते देतो. पण सतांतो संघात सकलम प्रसूते. संतांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर आपल्याला जी गोष्ट मागितली नाही ती पण मिळते. तर ते सेंटर मूल मला आजपर्यंत मिळालेली आहे. म्हणजे आजचा जो कार्यक्रम अच्छा. तुम्ही घेतात, मला जे बघतायत लोक, ते सुद्धा म्हणजे दीपक भाईंच्या आणि सेंटरच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे खरोखर सेंटरचे आमच्या दिदींचे, पुष्पा दिदींचे आणि दीपक भाईंचे आणि आपली खरोखर मनापासून आभार मानतो. अच्छा, अच्छा, अच्छा. चला असं ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये ईश्वराला एक बाबा शब्द बोलला जातं, की ईश्वर आपला सर्वांचा पिता आहे आणि तुम्ही सांगितलं, की तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात, त्या तुम्ही ईश्वर पित्याला, बाबाला सांगता आणि त्या अडचणीचं समाधान देखील तुमचं हो. मिळतं. बरोबर आहे, ईश्वर हा सर्वांचा पिता आहे आणि त्याच्याशी कम्युनिकेशन कसं व्हायचं, हे या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये शिकवलं जातं आणि आपल्या डोक्यामधील ताण-तणाव, चिंता जे काही असतील, त्या आपण ईश्वराला जर समर्पित केल्या, त्या सांगितलं, तर नक्कीच त्याचं तुम्हाला इथे समाधान मिळतं. हं. तर मी तुम्हाला आता एक विचारू इच्छितो, की या क्षेत्रामध्ये काही नवनवीन कलाकारांना यायची इच्छा असते, की मला देखील एक या क्षेत्रामध्ये अभिनय करावंसं वाटतं. तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? हां. तर प्रथम आता असं आहे, की मध्यंतरी एक मराठीमध्ये 2 लेखकांची कलेसाठी कला, की जीवनासाठी कला. तर माझं हां, असं मत आहे, की कलेसाठी कला असावी, जीवनासाठी तर आवश्यक आहेच. पण प्रथमतः कला जी आहे, ती आपण एक छंद म्हणून किंवा आपलं एक आवड म्हणून करावी. प्रथमतः आपल्या करिअरसाठी, आपल्याला जे काही व्हायचं असेल, आपण जे ठरवलं असेल ते करावं. म्हणजे माझं प्रामाणिक मत असं आहे, की कला जर आहे या क्षेत्रामध्ये आणखीन खूप संधी आहेत, खूप संधी आहेत. त्याच्यामध्ये अनेक आपण अर्थार्जन होऊ शकतं. पण या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी असं कोणी राहू शकत नाही. कारण अनेक कलाकार येत असतात, जात असतात त्याच्यामध्ये आणि लोकांची रुची बदलत आहे. पूर्वी जे लोकांना आवडत होती, आज आवडत असं नाही. आणि आज जे आवडतं ते नंतर आवडलं असंही नाही. त्यामुळं करिअर करण्यासाठी निश्चित यावं. पण ते करत असताना आपल्याला अर्थार्जन इतर मार्गाने काही करता येईल का? नोकरी असेल, व्यवसाय असेल तेही करावं आणि या क्षेत्रात निश्चित यावं. या क्षेत्रात निखळ आनंद आहे. आपल्या स्वतःलाही आनंद मिळतो, आपण दुसऱ्यालाही आनंद देतो. नवीन येणाऱ्या लोकांना तेच सांगू शकतो मी, की एक चांगलं आपण सामाजिक संदेश देऊ शकू लोकांसाठी. लोकांसाठी काहीतरी चांगलं करू शकू. त्यासाठी तुम्ही निश्चितपणे या क्षेत्रामध्ये या. आपलं हे क्षेत्र खूप मोठं आहे, विस्तारलेलं आहे. यामध्ये तुम्ही जितकं चांगलं कराल, तितकं तुम्हाला संधी मिळतात याच्यामध्ये. अच्छा, अच्छा. तुम्ही मग हे नवोदित कलाकारांना चांगला मोलाचा सल्ला दिला, की तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊन देखील करिअर करू शकता आणि जसं सांगितलं, की हे बदलतं युग आहे. प्रत्येक वेळी प्रत्येकाची आवडी बदलत राहतात. आत्ता ज्या आवडी आहेत, ते भविष्यात बदली पण होऊ शकतात. तर तुम्हाला प्रोत्साहन देखील आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, अजून एक प्रश्न विचारतो, की या क्षेत्रामध्ये वळल्यानंतर तुम्हाला काही अभिनय क्षेत्रामध्ये काही बाबींना सामना करावा लागला का? नाही तसं नाही मला मला काही सामना करावा लागला. कारण माझ्याकडे काय झालं, मी एक नाटकात काम केलं, दुसरं कोणीतरी पाहिलं, परत दुसऱ्याने बोलवलं, तिसऱ्याने बोलवलं. मी आत्तापर्यंत 4 ते 5 वेब सीरीजमध्ये काम केलं. एका वेब सीरीजमध्ये काम केल्यानंतर आवडले कोणाला तरी, तर मग त्यांनी मला बोलवलं येतात आणि सगळ्यात महत्त्वाचा हं. विषय असा आहे, की मी जे कोणी असतील प्रोड्युसर असतील, निर्माते असतील, त्यांना मी सांगतो, की मला मानधन देऊ नका. फक्त एक करा, की मला शनिवार आणि रविवार या 2 दिवस मला सुट्टी असते, शासकीय सुट्टी माझी, तर त्या दिवशी मी हां, येईल बाबा. तर माझ्यासाठी हां, तेवढं मग ते लोकं करतात माझ्यासाठी. ते शेड्यूल त्यांचं ते शनिवार किंवा हां. रविवार माझ्यासाठी ठेवतात ते. ते एक खूप अत्यंत चांगले आणि खूप सहकारी मित्र मिळाले मला त्यामुळं आणि नवीन-नवीन ओळखी झाल्या. त्यांच्यामुळं आणखीन आज आणखीन 4 लोक मला ओळखतात. त्यांच्या आता YouTube असेल, Instagram असेल, Facebook असेल,
त्या माध्यमातून मी बऱ्याच म्हणजे किमान आमच्या गावाच्या आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचलोय आणि ते समाधान आहे. कुणीतरी मला ज्यावेळेस भेटतं ना, की "अहो तुम्ही का ते सीरियलमध्ये तुम्हीच होता ना?" तर ते मनाला खूप समाधान मिळणारं असतं ते. तो आनंद सांगू शकत नाही आपण कुणाला. तो आनंद अच्छा. पैशाने सुद्धा विकत घेऊ शकत नाही आपण. जर आपल्या कलेला जी दाद देतात समोरून जी टाळी येते ना, ती खूप म्हणजे लाख रुपयापेक्षा मोठी असते सर. येस, येस, येस. भाऊसाहेबांचं जीवन बघितलं, की भाऊसाहेब हे बालपणापासूनच एक कलाकार होते आणि आज ते अनेक नाटकामध्ये, अनेक वेब सीरीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी अनेक मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तर या कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. तर मी भाऊसाहेबांना हेच विचारतो, की अ, जाता-जाता जे पण या माध्यमातून लोकं कार्यक्रम ऐकत असतील, तर तुम्ही त्यांना मेसेज काय देऊ इच्छिताल? मेसेज द्यायचं तर असं आहे, की या क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. ज्यांना चांगलं काही करता येईल, चांगलं देता येईल समाजासाठी ते करावं. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे, की ज्या आजची जी पिढी आहे, ती पिढी थोडीशी भरकटल्यासारखी सुद्धा आहे काही ठिकाणी. तर आपल्याला जे काही चांगलं वाटतंय, आपण जे थोडक्यात लोकांसाठी जे चांगलं करू शकतो, आपल्यालाही लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे आणि आपल्याकडून चांगलं कृत्य झालं पाहिजे. समाजासाठी काही करता आलं. मनोरंजनातून तुम्ही सामाजिक संदेश सुद्धा देऊ शकता. सामाजिक कार्य करू शकता. त्यामुळं फक्त कुणीतरी आपल्याला लाईक करतंय, कमेंट करतंय म्हणून करू नका. तर समाजाचं काहीतरी देणं-घेणं म्हणून आपल्याला सामाजिक संदेश देणारे तुम्ही शॉर्ट फिल्म बनवा. सामाजिक संदेश देणारे तुम्ही छोटेसे रील्स बनवा. तर या क्षेत्रामध्ये खूप संधी आहे. मनोरंजन लोकांना पाहिजेच असते आणि कोरोनापासून तर लोकं हल्ली मोबाईल म्हणजे झोपेतून उठलं तर हात पाहिला मोबाईलकडे जातो आपला. तर ते मोबाईल असं साधन आहे, की आपल्या खिशात असतं कायम. कधी प्रवासात गेलो तर बघतो आणि प्रसिद्धीचं खूप मोठं साधन आपल्याला ते मिळालं आहे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. दुरुपयोग होऊ नये एवढी एक इच्छा आहे माझी. अच्छा, अच्छा. चला तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमामध्ये भाऊसाहेब काळे सर आले होते आणि त्यांनी मोलाचा सल्ला दिला, की हे विज्ञानाचं युग आहे. आज बघतो, की प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो, पण त्यांनी देखील त्याचा वापर करता पण चांगला वापर करतो. पण अभिनयाला वाव मिळण्यासाठी त्यांनी सांगितलं, की नाट्य, वेब सीरीजमध्ये काम करतं. आज बघतो, की जो तो एक अभिनेता झालेला आहे. मोबाईल घेतला, की रील बनवतो आणि त्याचा गैरवापर करतो. तर असं न करता ते एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांनी तर मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात, की बालपणापासूनच त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर केलं. नोकरी देखील करतात, आई-वडिलांना देखील सांभाळतात आणि एक आध्यात्मिक संस्था आहे ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये ते जोडलेले आहेत आणि मेडिटेशन, ताणतणाव या गोष्टीपासून देखील ते अलिप्त राहतात. तर सर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद. ओम शांती. आभार. धन्यवाद.